Hello everyone and welcome to my channel. Let's continue our topic speed, time and distance. त्याच्यामधला एक छोटासा टॉपिक आहे रिलेटिव्ह स्पीड. आता फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्ह स्पीड म्हणजे असते काय? तर रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय की जेव्हा दोन ऑब्जेक्ट गिव्हन असतील आणि दोन व्हेइकल, दोन ऑब्जेक्ट किंवा दोन पर्सन गिव्हन असतील आणि त्या दोन पर्सनच्या, दोन ऑब्जेक्टच्या किंवा दोन व्हेइकलच्या स्पीड गिव्हन असतील तर त्या स्पीड मधलं जे रिलेशन असतं त्याला म्हटलं जाते रिलेटिव्ह स्पीड. आता याच्यामध्ये दोन टाइपच्या रिलेटिव्ह स्पीड टाइपच्या नाही म्हणू शकत पण दोन प्रकार येतात याच्यामध्ये. तर कोणते कोणते? समजा दोन ऑब्जेक्ट्स असतील किंवा दोन व्हेइकल असतील, ते समजा दोन्ही सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल करत असतील किंवा दोनही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करत असतील तर तेव्हा त्यांची रिलेटिव्ह स्पीड काय असते. तर त्याच्यासाठी दोन फॉर्म्युला आपल्याला किंवा एक दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, समजा आता दोन ऑब्जेक्ट्स आहेत किंवा दोन व्हेइकल्स आहेत. दोन व्हेइकल्स आहेत, एक ए पॉइंट आहे आणि एक बी पॉइंट आहे. ठीक आहे, तर एक व्हेइकल आहे आपली पी आणि दुसरी व्हेइकल आहे क्यू. ठीक आहे, तर आता पी ही व्हेइकल आहे ती ए पॉइंट कडून बी पॉइंट कडे जाते म्हणजे या डायरेक्शनने ट्रॅव्हल करते आहे. आता ट्रॅव्हल करत आहे म्हणजे याला काहीतरी स्पीड असणार आहे. ठीक आहे, आता याची स्पीड आहे समजा 5 किलोमीटर पर आवर. 5 किलोमीटर पर आवर ने ही ट्रॅव्हल करत आहे. दुसरी एक व्हेइकल आहे ती पण ए पॉइंट पासून स्टार्ट करते आहे आणि बी पॉइंट कडे जाते आहे म्हणजे या डायरेक्शनने ट्रॅव्हल करत आहे आणि याची समजा स्पीड आहे 4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर आता इथे काय झालंय, दोन ऑब्जेक्ट झाले किंवा दोन व्हेइकल झाले पी आणि क्यू जे ट्रॅव्हल करतायत ए पासून बी कडे. म्हणजे काय, तर सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल करतायत ते. ठीक आहे, सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल करतायत. पी ची स्पीड काय आहे 5 किलोमीटर पर आवर. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो की हा एका आवर मध्ये किती गेला असेल, 5 किलोमीटर गेला असेल. बरोबर आहे ना, त्याने 5 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल एका आवर मध्ये. ठीक आहे, आणि त्याच आवर मध्ये क्यू ने किती केलं असेल, एका आवर मध्ये 4 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं असेल. करेक्ट आहे ना, 4 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय, तर एका आवर मध्ये त्यांनी 4 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं असेल. ठीक आहे, म्हणजेच काय, तर दोघांच्या याच्यातला इथे किती डिफरन्स राहिला, डिस्टन्स राहिला 1 किलोमीटरचा. बरोबर आहे ना, हा एका आवर मध्ये 5 किलोमीटर गेला, हा गेला 4 किलोमीटर. बरोबर आहे, तर इथं काय केलं, 1 किलोमीटर कसा काय डिस्टन्स आला त्यांच्यामध्ये, तर या दोन्ही याची काय केलं आपण, सबस्ट्रॅक्शन केलं. तसंच इथे लक्षात ठेवायचंय की काय करायचंय, दोन्ही व्हेइकल समजा सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल करत असतील तर त्यांच्यामधले रिलेटिव्ह स्पीड काय असते, रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू 5 मायनस 4. म्हणजे याची किती झाली, 1 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, जर सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल करत असतील तर दोघांच्या स्पीड मधला डिफरन्स घ्यायचा, तो राहील त्याची रिलेटिव्ह स्पीड. तो काय राहील त्याचं रिलेटिव्ह स्पीड. म्हणजेच काय, तर इथे काय फॉर्म्युला तयार होतो, हा समजा x किलोमीटर पर आवर ने जात असेल आणि हा समजा y किलोमीटर पर आवर ने जात असेल तर रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू x मायनस y. ही झाली त्याची रिलेटिव्ह स्पीड किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ही झाली फर्स्ट केस त्याच्यामध्ये. आता सेकंड याच्यामध्ये काय होईल, एक तर हे सारख्या डायरेक्शनने जातील दोन्ही ऑब्जेक्ट किंवा अपोजिट डायरेक्शनने जातील. तर आता सेकंड केस बघूया, समजा अपोजिट डायरेक्शनने गेले तर सेम केस काय करायचंय, एक ए पॉइंट आहे आणि एक बी पॉइंट आहे. दोन व्हेइकल्स आहे आपल्याकडे, एक पी व्हेइकल आहे आणि एक क्यू व्हेइकल आहे. ठीक आहे, तर आता हा पी व्हेइकल जो आहे हा ए कडून बी कडे जातोय, ए कडून बी कडे जातोय आणि इकडे एक क्यू व्हेइकल आहे तो बी कडून ए कडे येतोय, बी कडून काय करतोय, ए कडे येतोय. ठीक आहे, म्हणजेच काय, तर हे दोन व्हेइकल किंवा हे दोन ऑब्जेक्ट्स जे आहे पी आणि क्यू हे अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करताय. पी काय करतोय, ए कडून बी कडे जातोय आणि क्यू काय करतोय, बी कडून ए कडे येतोय. याची पण काहीतरी स्पीड असेल, समजा याची किती असेल, 5 किलोमीटर पर आवर असेल आणि याची किती असेल, 4 किलोमीटर पर आवर असेल. आता यालाच काय म्हणू शकतो आपण, यांनी एका आवर मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं असेल, 5 किलोमीटर आणि तेवढ्याच वेळात एका आवर मध्ये याने किती केलं, 4 किलोमीटर. म्हणजे टोटल किती डिस्टन्स कव्हर झालं, हा 5 किलोमीटरला तोपर्यंत हा 4 किलोमीटर आला आवर मध्ये. म्हणजे इथं किती झालं, 9 किलोमीटर टोटल डिस्टन्स हे केलं. तर 9 कसं काय म्हणते मी, तर इथे दोघांची काय केली मी, ऍडिशन करते इथे. म्हणून मग इथे लक्षात ठेवायचं की इथे रिलेटिव्ह स्पीड काय येणार,
तर जेव्हा अपोजिट डायरेक्शनने दोन ऑब्जेक्ट किंवा दोन व्हेकल ट्रॅव्हल करत असतील तर त्यांची रिलेटिव्ह स्पीड काय असते, तर त्या दोघांच्या स्पीडची ऍडिशन, त्या दोघांच्या स्पीडची काय असते, ऍडिशन. तर आता इथे काय येईल, यांची रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू 5 प्लस 4 इज इक्वल टू 9 किलोमीटर पर आवर. जर फॉर्म्युलेच्या ह्याच्यात लिहितो म्हटलं तर याची समजा x किलोमीटर पकडा, याची y, तर रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू x प्लस y किलोमीटर पर आवर. ठीक आहे. तर आता लक्षात ठेवायचं की समजा दोन ऑब्जेक्ट सारख्या डायरेक्शनने जात असतील तर काय करायचे, त्यांच्या स्पीडची जी आहे ते सबस्ट्रॅक्शन करायची आणि ती राहणार आहे त्यांची रिलेटिव्ह स्पीड. आणि समजा दोन जर का अपोजिट डायरेक्शनने व्हेकल किंवा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असतील तर त्यांची ऍडिशन, त्यांच्या जे स्पीड जी आहे त्यांची ऍडिशन करायची, ती राहील त्यांची रिलेटिव्ह स्पीड. ही झाली बेसिक कन्सेप्ट. याच्यावरच पाहूया एक छोटंसं एक्झाम्पल की कसं एक्झाम्पल विचारलं जातं म्हणून एक्झाम मध्ये. तर पाहूया या एक्झाम्पल मध्ये काय गिवन आहे. हे एक्झाम्पल विचारलं गेलंय SSC च्या एक्झाम मध्ये 2019 मध्ये. ठीक आहे. तर एक्झाम्पल काय म्हणतात की A and B are at a distance of 1.7 kilometer apart and they start running towards each other at a speed of 8 meter per second and 9 meter per second respectively. After how much time will they meet each other? आता त्यांनी सांगितलं A आणि B आहे, त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आहे 1.7 किलोमीटर अपार्ट. ठीक आहे. 1.7 किलोमीटर अपार्ट म्हणजे काय, तर दोघांमधलं डिस्टन्स. तर A पॉइंट आहे, A ऑब्जेक्ट आहे आणि B ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि याच्यातला डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे 1.7 किलोमीटर, 1.7 किलोमीटर अपार्ट. and they start running towards each other, म्हणजे ते दोघे जण एकमेकांकडे रन करायला सुरुवात करतात. ठीक आहे. म्हणजे A जो आहे हा B कडे जातोय आणि B जो आहे हा A कडे जातोय. त्यांनी म्हटलं रनिंग टुवर्ड्स ईच अदर ॲट अ स्पीड ऑफ 8 मीटर पर सेकंड. याची स्पीड आहे 8 मीटर पर सेकंड आणि B ची स्पीड आहे 9 मीटर पर सेकंड. आफ्टर हाऊ मच टाइम विल दे मीट ईच अदर, किती वेळानंतर ते दोघे एकमेकांना भेटतील. आता इथे अपोजिट डायरेक्शनने जात आहेत ते दोघे, बरोबर आहे ना. A हा B कडे जातोय आणि B हा A कडे येतोय, तर त्याच्यामुळे इथे आता रिलेटिव्ह स्पीड काय होईल, तर या दोघांच्या याची ऍडिशन, दोघांच्या याची काय होईल, ऍडिशन. तर म्हणून मग इथे रिलेटिव्ह स्पीड काय येईल, रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू याची 8 मीटर पर सेकंड आणि याची 9 मीटर पर सेकंड. तर 8 प्लस 9 इज इक्वल टू 17 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता हे ऑप्शन गिवन आहे, तर हे जे आहे ते मिनिट आणि सेकंदाच्या याच्यामध्ये गिवन आहे. त्याच्यामुळे मग आपण या काय करू, किलोमीटरला सुद्धा मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ, कारण आपल्या स्पीड पण कशामध्ये आहे, मीटर पर सेकंड मध्ये आहे आणि आन्सर पण सेकंड मध्ये दिलेला आहे, मिनिट आणि सेकंड मध्ये. तर त्याच्यामुळे इथे काय करू, जर का इथे ऑप्शन मध्ये किलोमीटर आवर मध्ये गेलेलं असतं तर आपण काय केलं असतं, सगळ्या क्वांटिटीज किलोमीटर आणि किलोमीटर पर आवर मध्ये ट्रान्सफर केल्या असत्या. तर इथे मीटर पर सेकंड आहे आणि इथे पण मिनिट आणि सेकंडचे हे दिलेले आहे ऑप्शन्स, त्याच्यामुळे आपण 1.7 किलोमीटरला काय करू, मीटर मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. तर मग डिस्टन्स इज इक्वल टू काय होईल, 1.7 किलोमीटर इज इक्वल टू, याने आता मीटरला बदलून करायचं म्हणजे काय, तर 1000 ने गुणायचं. का बरं, कारण 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. ठीक आहे. तर म्हणून मग इथे किती आलं, 1700 मीटर. आता आपल्याकडे स्पीड आहे, डिस्टन्स आहे, काय काढायचं आहे, टाइम. सेम फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे टाइमचा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, 1700 मीटर आणि स्पीड किती आहे, 17 मीटर पर सेकंड. किती आले इथे, 100 सेकंड. 100 काय आले, सेकंड. 100 सेकंड म्हणजे आता इथे कुठे ऑप्शन मध्ये 100 सेकंड तर दिसत नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की 100 सेकंड म्हणजे काय असतं, 100 सेकंड इज इक्वल टू काय असतं, 60 सेकंड प्लस 40 सेकंड, बरोबर आहे ना. आणि 60 सेकंड म्हणजे काय होत असतो, 1 मिनिट.
60 सेकंदाचा 1 मिनिट, म्हणून मग 1 मिनिट 40 सेकंड. कुठे आपलं ऑप्शन ए इज द ऑप्शन. ठीक आहे. काही इश्यू असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकीचं पाहूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.